झी 24 तास, एक पाऊल पुढे. ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे आपल्याबरोबर आहेत फोन लाईन वरून. आपण त्यांच्याशी बोलूयात या सगळ्याच्या संदर्भामध्ये. अभय सर, खरं तर भाज्या ही जीवनावश्यक गरज आहे, जीवनावश्यक वस्तू आहे आपल्याला, आणि गृहिणींना या सगळ्याचा मोठा फटका बसतो कारण घराचं बजेट कोलमडतं. आणि आता सध्याची स्थिती अशी आहे, आपण पाव किलो अगदी 4 भाज्या घेतल्या तरी देखील 100-125 रुपये या ठिकाणी आपल्याला मोजावे लागत आहेत. तिप्पट दर आहे 100%. नवी मुंबई असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, कल्याण असेल, या सगळ्या ठिकाणी तिप्पट दर आपल्याला द्यावा लागतोय. ह्या सगळ्यानंतर आता सरकारनं हा 100 केंद्रांचा निर्णय घेतलाय. खरं तर 30% स्वस्त दरानं, ही 30%ची नेमकी काय संकल्पना आहे सरकारची, किंवा 30%चाच आग्रह सरकारनं का धरला? म्हणजे बाजाराचं नेहमी जे प्राइसिंग असतं किंवा ज्याचं किमती ठरतात त्या मुख्यतः मागणी आणि पुरवठ्यावर ठरतात. ज्यावेळेस मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये जी तफावत वाढत जाते त्यावेळेस स्वाभाविकपणे भाज्याचे दर वाढतात. या 30% साधारणतः सरकारचा एक अंदाज आहे. त्याच्यात 30% म्हणजे 30%नीच कमी होतील असं मानायचं काही कारण नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की यावेळेस दुष्काळामुळे मागच्या महिन्यात विशेषतः मे जून मध्ये भाज्याच्या उत्पादनामध्ये कमी आली, त्यात घट आली. ती घट झाल्यामुळे स्वाभाविकच भाज्याचे दर वाढले होते, परंतु ते दर इतक्या प्रमाणात वाढलेले नाहीयेत की ज्या प्रमाणात आपल्याला भाज्या विकत घ्याव्या लागतात. म्हणजे आजही शेतकऱ्यांना ज्या भाज्या साधारणतः आपण त्यांना जो दर मिळतोय तो भाज्यांचा दर आहे साधारणतः 15 ते 30 रुपयापर्यंत. मॅक्झिमम त्यांना जास्तीत जास्त 30 रुपये किलो पर्यंत काही भाज्यांना दर मिळतो. परंतु तेच दर जर आपण मुंबईच्या बाजारात बघितले तर 60 रुपयापासून 100 रुपयांपर्यंत आहे. म्हणजे मधला दलाल जो आहे तो आज प्रत्येक किलो मागे तो शेतकऱ्यांपेक्षा दुप्पट पैसे कमवतोय. तर ही साखळी जर ब्रेक केली, ही साखळी जर थेट माल उपलब्ध करून दिला तर तो काही प्रमाणात दर नियंत्रित होतात. हे आपण मागच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस कांद्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस ते आपल्याला ते दिसलं होतं. आणि ह्यापेक्षा म्हणजे हा थोडासा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट याच्यामध्ये जास्त असतो की भाज्या आता उपलब्ध होणार आहेत म्हणल्यानंतर बाजारात आत्ता विक्री करणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतही जी नफेखोरी वाढलेली असते त्याला थोडासा आळा बसतो. दुसरी गोष्ट, सरकारने आत्ता इंटरव्हेन्शन केलंय, आत्ता जो हस्तक्षेप केलाय हा खरं तर आधी व्हायला पाहिजे होता. कारण आता 8 दिवसात आपण म्हणतो भाज्याचे दर कमी होतील सरकारच्या हस्तक्षेपामुळे. आजची परिस्थिती अशी आहे की नाशिक आणि विशेषतः आपल्याकडे पुणे भागातून परिसरातून तो भाजीपाला मुंबईला येतो. तिथे आता भाजीपाला पाऊस पडल्यानंतर साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात लावलेल्या भाज्या आता हळूहळू कुठे काही भाज्या यायला लागलेल्या आहेत. विशेषतः कोथिंबीर वगैरे छोटे अल्प अवधीत येणारी पिकं आहेत. म्हणजे सरकारने हस्तक्षेप नसता केला तरी पुढच्या आठवड्यापासून भाज्याचे दर कमी झाले तसे खाली येणार होते. फक्त सरकारने थेट मार्केटमध्ये उपलब्ध केल्यामुळे आज जरी दर कमी होत आहेत. आज नाशिक भागातून बऱ्याचशा टेम्पो किंवा छोट्या गाड्यांमधनं आज मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये कांदा विकायला येतो. तो कांदा विकायला आला किंवा विशेषतः आपण दसऱ्याच्या वेळेस बघू की झेंडूची फुलं येतात, ती विकायला आली तशी टेम्पोमध्ये की स्वाभाविकच तिथे विकणारा कायमचा जो विक्रेता असतो त्यालाही आपला दर नियंत्रणात ठेवावा लागतो. तेच मला वाटतं सूत्र याही मागे आहे. आणि यामुळे भाज्याचे दर फार मोठ्या प्रमाणात नाही झाले तरी काही प्रमाणात मात्र कमी होतील. जी आपण रामच्यावर असेच आपण या एकूण राज्य सरकारच्या निर्णयावरती झी मीडियाने काही सवाल उपस्थित केलेत. आपण पाहूयात. सध्याच्या भावापेक्षा 30% कमी दरानं भाजी विक्री कशाला? उत्पादन दरापेक्षा 5 ते 10 रुपये अधिक दरानं विक्री का नाही? केवळ निवडक केंद्रांवरच स्वस्त भाज्यांची विक्री का? चांगल्या दर्जाची भाजी उपलब्ध होण्याची हमी देणार का? तर झी 24 तासचे सवाल आहे. खरं तर या संपूर्ण मागचे 15 दिवस आणि आणखी काही काळ जर आपण बघितलं तरी नफेखोरी सुरू आहे आणि ही प्रचंड प्रमाणामध्ये नफेखोरी सुरू आहे. अवश्य आपण जर बघितलं तर हे 30% गणित जमत नाही. कारण सरकारला ज्या भावामध्ये मिळेल ठीक आहे, फक्त ट्रान्सपोर्टिंगचा खर्च घेता त्या दरामध्येच थेट ती भाजी दिली पाहिजे. आणि तुम्ही म्हणाला खरं तर उशीर झालाय कारण आता पुणे जिल्ह्यातली, नाशिक जिल्ह्यामधली भाजी मार्केटला येणार आहे, अशी भाजी स्वस्त होईलच. त्यामुळे या निर्णयाला निश्चित थोडासा उशीर झालेला आहे. तर आपण कसं बघताय या सगळ्याकडे? यावेळेस एक लक्षात घेतलं पाहिजे, मोठ्या पट्ट्यामध्ये महाराष्ट्रातल्या दुष्काळाची स्थिती होती. तिथे पाणी कमी होतं, पाऊस कमी होता. त्यामुळे झालं काय की सुरुवातीच्या काळामध्ये हा आपल्याला फरक नाही जाणवला. किंबहुना भाज्यांच्या बाबतीत, फक्त भाज्यांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर याचा थोडासा उलटा इफेक्ट झाला होता. म्हणजे असं झालं की ऊस किंवा मोठी जी पिकं होती
ती पिकं जगवण्या एवढं पाणी शेतकऱ्यांकडे उपलब्ध नव्हतं. त्यामुळे जे काही थोडंफार पाणी उपलब्ध होतं विहिरी किंवा त्यांच्याकडे ट्यूबवेल किंवा आपण विंधन विहिरीला म्हणूया, तर ते पाणी त्या पाण्यावर शेतकऱ्यांना भाज्या घेता येत होत्या. त्यापेक्षा मोठं पीक घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे ज्यावेळेस ऍक्च्युअली दुष्काळाची तीव्रता अधिक होती त्या काळात भाज्यांचे दर वाढले नाही, ते नियंत्रणात राहिले. त्याचं कारण तेच होतं की शेतकरी हे छोटी पिकं घेत होती. पण नंतरच्या काळात ज्यावेळेस हेही पाणी कमी झालं त्यानंतर त्याचा मे पासून त्याचा इफेक्ट जाणवायला लागला. बरं, पाऊस पडल्यानंतर भाज्याचं म्हणजे जरी आधी जिथे पाऊस थोडं पाणी उपलब्ध होतं आणि भाज्या लावल्या जात होत्या तिथे पण पाऊस पडला की पहिल्या आठवडा 2 आठवड्यात जे असतं ते नुकसानच असतं भाज्यांचं. त्यामुळे आवक घटते, म्हणजे आधीच घटलेली आवक त्यात आणखी घटली. त्यामुळे स्वाभाविक हे दर वाढले. परंतु हे दर वाढायला उपलब्धतेपेक्षा मला वाटतं की दलालांची जी साखळी आहे ती अगदी संघटितपणे काम करते संबंध राज्यभर अभय, अगदी खरं आहे. पण आपल्याला आठवत असेल युती शासनाच्या काळामध्ये 1999ला अशाच पद्धतीचा निर्णय सरकारने घेतला होता, पण ते पुढे फार काळ चालू शकलं नाही. अशी जी केंद्र होती किंवा अशा पद्धतीनं भाजी विक्री जी होती अशी चालू शकली नाही. सरकारचे हे प्रयोग तात्कालिक ठरतात, तात्पुरते ठरतात, असं का? बरोबर, नक्कीच आहे. कारण याच्यावर काही मला वाटतं दीर्घ मुदती उपाययोजना करणं आवश्यक आहे. आता केंद्र सरकारने याबाबत थोडासा पुढाकारही घेतलेला आहे की शहरांच्या बाजूच्या परिसरामध्ये भाजीपाला ह्याच्यासाठी काही प्रमाणात अनुदान देण्याची एक योजना केंद्र सरकारने आता नव्याने सुरू केली आहे. आणि मला वाटतं ती योजना अतिशय चांगली आहे. त्या योजनेचा निश्चितपणे फायदा होईल. कारण शहरं आज वाढत जात आहेत, तर शहरांची लोकसंख्या वाढत जाते. त्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी, त्यांच्या गरजा भागवण्यासाठी आजूबाजूच्या परिसरामध्ये जी सप्लाय चेन उभी राहणं आवश्यक आहे, विशेषतः नाशवंत आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी, ती जर उभी राहिली तर फार मोठ्या प्रमाणात त्याचा बेनिफिट होणार आहे. कारण आज आपण की बटाटा किंवा कांद्यासारखे जर वस्तू असतील तर त्या आपण इथे कमी असतील तर त्या उत्तर प्रदेशातून मागवू शकतो. कारण तेवढा कालावधी असतो, तेवढ्या वेगाने त्याला जो विलंब लागतो येण्यासाठी त्याच्यात काही त्याचं नुकसान होत नाही. परंतु उद्या आपण मेथीची जुडी नाही उत्तर प्रदेशमधून आणू शकत किंवा कोथिंबीर नाही आणू शकत. त्यामुळे या शहरांच्या जवळच मला वाटतं की भाजीपालाच्या पिकाला जास्ती प्रोत्साहन देणं आवश्यक होतं. आणि केंद्र सरकारने या बाबतीत पुढाकार घेतलेला आहे. राज्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण जसं पूर्वी मागे तुम्हाला आठवत असेल की मुंबईत एकेकाळी दुधाचा फार मोठा तुटवडा होता. म्हणजे पूर्वी दूध कार्ड असल्याशिवाय तुम्हाला मुंबईत दूध नाही उपलब्ध व्हायचं. परंतु नंतर खाजगीकरण झालं, वेगवेगळ्या खाजगी कंपन्या आल्या, स्पर्धा झाली आणि सरकारने त्यावेळेस एक दूध म्हणजे फ्लड मिल्क नावाची एक योजना आली. दुधाचा महापूर म्हणायचे त्याला. दूध उपलब्ध व्हायला लागलं. त्या काळामध्ये आपण आरएची केंद्र सगळीकडे उभी केली होती आणि एक दुधाची सप्लाय चेन उभी केली होती. त्याचप्रमाणे भाज्यांसाठी सुद्धा व्यवस्था करावी अशी अगदी भाज्यांसाठी व्यवस्था व्हायला हवी अभय सर. कारण भाज्या ही जीवनावश्यक गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जर म्हटलं तर अगदी जी सर्वसामान्य कुटुंब आहे त्यांना खरोखर परवडत नाहीये. 80 रुपये किलो, 90 रुपये किलो भाजी झाली आहे. त्याहीपेक्षा जास्त काही ठिकाणी भाव आहेत. आणि खरं तर विक्रेत्यांनी रेट्स आपल्या जसा परिसर आहे, जितका जास्त हायफाय परिसर, त्या परिसरात आणखी महागडी भाजी विकल्या जाते. पण कल्याण सारख्या परिसरात, डोंबिवली सारख्या परिसरात, ठाण्यामध्ये, नवी मुंबईत सुद्धा जिथे एपीएमसी आहे त्या ठिकाणी सुद्धा 70-75 रुपये किलो भाजी पोहोचली आहे. हे खरोखर धक्कादायक आहे. आणि तात्कालिक उपाययोजनेवरती नको, कायमस्वरूपी उपाययोजना हवी जसं आपण म्हणताय. धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी. झी 24 तास एक पाऊल पुढे.